मंडळी, निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे आत्ता 3:30 वाजले. मी उठलो आहे बघा, अजून अंधारच आहे. पाणी तापलं आहे. आता लगेच आंघोळ करायची, ब्रश केलं मी आता इथून नाशिकचं भाडे नाशिक जायचं आहे. तर बघत राहा किती भाडं वाटतं. वगैरे करून चेंज झालं. 4:10 झाली. मी स्वतः चहा ठेवली, काकून ठेवून झोपले त्याची. खाऊया चहा बिस्किट आणि गोळ्या नाशिकला. रेडी झालं मी. त्या पॅसेंजरचा फोन आला, आता आवरला भाऊ ये लवकर रस्त्याने निघूया महादेवाला. फुलं वगैरे वाहिली मी. आता लावूया अगरबत्ती. 3 किलोमीटर बघून निघूया. हर हर महादेव. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. ओम शिवशंभा. अगरबत्ती लावून फुलं वाहून झालेलं आहे. आता किलोमीटर बघून घेऊया. लवकर निघायचं आहे. 48,564 किलोमीटर. सध्या बघा कसा झोपलाय. तिला जायचं 10 किलोमीटर लेट होतो. मी निघलो पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी. बरोबर जाऊया. तर मी आलेलो आहे आता त्यांना पिकअप करण्यासाठी. ते बघा येत आहे टॉर्चलो. इकडं आहे चंद्र. मी आता मित्रांनो त्यांना घेऊन निघलो नाशिकच्या दिशेने. गावापासून 40 किलोमीटर आलेलो आहे मी. आता इथून नाशिक राहिलं आहे 110 किलोमीटर. 109 किलोमीटर आहे पाठीवर. हा आहे नांदगाव मनमाड रोड. मनमाडहून चांदवड पास केलं. हा आहे मुंबई आग्रा रोड. आपण आग्र्याकडे जातो समोर आता मुंबई. आलो मी बसून पिंपळगावच्या टोल नाक्यावर. चला तर टोल नाका पास करून घेऊया. हा एक्सप्रेसचा टोल नाका आहे. 230 रुपये काढतो. मागच्या वेळी 230 रुपये काढला होता एक साईड ओमनी व्हॅनचा माझ्यावर. दोन्ही आणि येताना 115 रुपयेच काढता. तर बघा टोल पास केला मी. आलो आहे मी ओझरमध्ये. आलो जत्रा हॉटेल पास केलं. आता असं चाललो नांदूर नाक्याच्या दिशेने गोदावरी धामकडे. मी आत्ताच पोहोचलो गोदावरी. आता जस्ट नाशिकमध्ये पोहोचलो. सोडून दिलं शिटांना. या साईडला धाव आहे आणि इकडं बी अजून भरपूर धावे चालू आहे गोदावरी धाममध्ये. 48,719 किलोमीटर झालं आहे आतापर्यंत. चला तर मी पण जातो आहे आता तिकडे धाव्याच्या ठिकाणी. तर गोदावरी धाम इकडं पण धावेचे कार्यक्रम चालू आहे. मित्र पण दुःख काढते. दहाव्याच्या दिवशी केस व दाढी पूर्णपणे काढा जातो तोपर्यंत. इथं आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर नांदूरगाव. इथंच आहे गोदावरी धाम. नदी पण चालू आहे. मित्र पण काढतोय दुःख. बघा इकडं दुसरे दावेवाले नैवेद्य देत आहे. दुसरं पण दावं होतं इथं अजून एक नैवेद्य देत आहे ते. आणि इथं दुसऱ्या पूजा पण चालू होत्या. सकाळचे आत्ता 9:15 वाजले. नदी पण चालू आहे. खांदेकरी होते त्या. त्यांनी पाणी पाजलं. ते पण तिथे बसले. त्यांनी पाणी पाजलं होतं त्यांच्या वडिलांनी. आलं दुःख काढतच आहे. प्रवचनाला सुरुवात झाली आत्ताच. गाडीमध्ये गेलो होतो मी. थोड्या वेळ बसलो होतो आणि बघू शकता इकडं बाबांना नैवेद्य दिला होता. बाबांनी घास घेतला. कावळ्याच्या रूपात घास घेतात त्यालाच म्हणतात आपण. बाबांनी घास घेतला. हे काय मित्राचे आहे बघा. करंजीला अशी ठेच लागली पाहिजे चढताना. चुना भरला. विकत नाही मग चुन्यानी दहाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता साईडला. जोपर्यंत म्हणत नाही त्यावेळेस घातलं. त्यांनी वस्तू जेवायला जेवणामध्ये डाळ भात मटकी पापडी आणि गुलाबजाम जेवण वगैरे करून आलतो नाशिकमध्ये. त्यांना वेळ होता ते गाडीला स्टिकर लावायला. या
असे उत्सवची स्टिकर स्पॉइलर कॅप लावायची. बघा हे भाऊ लावताय, एक नंबर भाऊ आहे. स्वभाव खूप आवडला होता मला, एकदम मस्त बोलतो. नाशिकमध्ये द्वारकेच्या पुढे गेलो सरडा सर्कलला. स्पॉइलर कॅप आणि स्टिकर टाकले. स्टिकर 1100 रुपयाची, स्पॉइलर कॅप 2100 रुपयाची. फिटिंग स्टिकर बिकर चिपकून पॅसेंजरांचा आवरलं. जाव्याचा कार्यक्रम पूर्णपणे झाला. आता मी चाललो त्यांना घ्यायला. बघू शकता यावर संभाजीनगर नाक्यावर. तर इथं मित्राच्या आजोबा जाव्याचा कार्यक्रम आटपून आम्ही निघालो आता घराकडे. हा आहे माझा मित्र, याचे आजोबा होते. या गावाकडे राहतो. याची चुलते नाशिकमध्ये राहतात, ती सर्व्हिसला आहे. आता आलो आग्रा रोडला. रस्ता चांगला आहे चांदोडपर्यंत, चांदोडपासून पर नांदगावपर्यंत चांगला आहे. जाऊया आता घराकडे. आलो आम्ही आता उजरमध्ये. इथं उजर आहे घरच्या पुलावर. ओझर सोडून दिलं. हे आहे बसवंत पिंपळगावचा टोल प्लाझा. रोड एकदम मस्त आहे, काही अडचण नाही, प्रवास चांगला. बघा रस्त्यानं चाललो ती गाडी, बघा कोणती गाडी आहे. तिला डबल सायलेन्सर आणि हिचं इंजिन किती मोठं असेल. हिचं इंजिन असेल कमीत कमी 3000 cc असेल, 2500 3000 cc. गाडीचा आवाज लय खतरनाक. आधी हा माणूस असा बुंग गेला होता, पुन्हा स्लो झाला लगेच. मग मी मोबाईलमध्ये व्हिडिओ त्याचा काढला. हे बघा गुजरात पासिंगची गाडी आहे. गाडी भरू 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 चालला. आवाजच लय खतरनाक येतोय त्या गाडीचा. तो जर गेला तर माणूस एकदम जोरात गेला तर. चला तर जाऊया आता चांदवडकडे. तर चांदवड पास केलं मी. हे आहे मनमाड. तर नांदगावमध्ये चहा पाणी घेण्यासाठी ते थांबायचं आहे असं पॅसेंजर सांगितलं. तर थांबूया नांदगावमध्ये. आम्ही थांबलो आहे नांदगावमध्ये गंगाधरीमध्ये. इथं आहे गंगाधरीची चौफुली, त्रिपोलीच आहे इकडं. तर आम्ही घेतो चहा घेऊन आता जाऊया गावाकडे. सोडून देऊया मित्रांना, डायरेक्ट घरी जातो मित्रांना. आता गाडी झालेली आपली 48,891 48,891. 327 किलोमीटर बसली गाडी टोटल. जातेगाव नाशिक 3800 बांबळे कंपनी. नांदगावून चहा घेऊन डायरेक्ट त्यांना सोडून दिलं घरी. थकलो मी विले जाम झालं. 3 वाजेपासून जागी. आता घरी आलो. घरी आता वाजले 5 वाजले त्याला. बाची नाही आत्या आणि ते निघले तर ते घराकडं मला वाटी लावूया. ते चालले आता. तर 3800 रुपये भाडं होतं. 1800 रुपये गॅस मेंटेनन्स टोल नाकी काढून 2000 रुपये हजेरी आज मला पडून जाते. जाम होऊन जातं. पण नाशिक लांब्या पल्ल्याला लॉंग टूरला जाम होऊन जातं. रस्ता काही खराब काही चांगला होता. तो बाय नव्या गाडीला मी ही स्पॉइलर कॅप टाकली होती आणि असे स्टिकर लावलेले उत्सवचे. एकदम मस्त लुक आला आता गाडीला. थोडं हळूहळू मॉडिफाय करतो मी या गाडीला आता, नवीन गाडीला. हे बघा जुनी गाडी. आपण ही पोळ्या बनवल्या, हिरवी मिरची, सकाळी चटणी आणि आता बनवली वांग्याची भाजी. काळू बसलाय. चला तर जेवण करूया आता. भूक लागली. पाय धुतले मी आताच फ्रेश झालो. जेवण करून झोप राहूया. 3 वाजेपासून उठलेलो आहे मी. 3-3:30 वाजेपासून बसलो आता जेवायला. थकून गेलो आहे. भरते चटणी मिरची. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळू बघा.